नमस्कार, मी पूर्वी भावे. महाराष्ट्राचे अनमोल रत्न को प्रेझेंटेड बाय गुरुकुल गोखली, टॅब ग्रुप ऑफ इंडिया, कैलासवासी डॉक्टर रंगनाथ महादेव जेवरे समाजसेवी संस्था बारामती, एकनाथ शिंदे फाउंडेशन, को पॉवर्ड बाय प्लेटेक्स इंडिया, असोसिएट स्पॉन्सर्स पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट PIBM, दिव्या CPP प्रायव्हेट लिमिटेड, श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्था, डॉक्टर मणिभाई देसाई प्रतिष्ठान, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित देवगिरी कॉलेज छत्रपती संभाजीनगर, MGD ग्रुप अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आष्टा, श्री खांदेरी प्रतिष्ठान, मानेग्रो ॲग्रो प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, सुहास पाळंगे मधुरा कन्सल्टन्सी पुणे प्रस्तुत अनमोल रत्न पुरस्कार सोहळ्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. भारतातील सर्वात उद्यमशील राज्य हे बिरुद महाराष्ट्राने नेहमीच मिळवलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आत्तापर्यंत भारताचा उद्योग जगताचा पाया भक्कम करणारे अनेक व्यवसाय महाराष्ट्रात रुजले, वाढले आणि बघता बघता त्यांचे समाजातल्या अनेक घरांना आणि सर्व स्तरांना आधार देणारे वटवृक्ष झाले. द बॉटम लाईन इज प्रॉफिट असा एककल्ली विचार महाराष्ट्राने कधीच केला नाही आणि म्हणूनच उद्योगांचे हात धरत इथल्या मातीमध्ये समाजकारण, शिक्षण, सहकार आणि रोजगार, कला, संस्कृती ही उमलत गेली. आज आपण अशाच काही महाराष्ट्राच्या अनमोल रत्नांचा सन्मान या मंचावरती करणार आहोत, ज्यांनी उद्यमशीलतेतनं सामाजिक उपयुक्तताही साधलेली आहे. नुकतंच दावोसमधल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भारताच्या पॅव्हिलियनमध्ये महाराष्ट्राचं वजन आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. महाराष्ट्राने जगभरातल्या अनेक दिग्गज कंपन्यांसोबत विक्रमी 15,75,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समक्ष झालेल्या या करारातनं उद्योगाला आणखीन मोठी ऊर्जा मिळाली आहे आणि तीच साजरी करत आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या अनमोल रत्नांसाठी. मी सर्वप्रथम या मंचावरती आमंत्रित करते ABP माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांना. त्या प्रास्ताविक करतील. नमस्कार. उघडा डोळे बघा नीट हे ABP माझाचे ब्रीदवाक्य आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आता हे ब्रीदवाक्य नक्की का, तर याच्या मागचं कारण हे आहे की प्रत्येक बातमीकडे, प्रत्येक घडामोडीकडे समाजानं डोळसपणे पाहावं हाच उद्देश. त्याचबरोबर उघडा डोळे बघा नीट म्हणजेच समाजातील वाईटावर डोळे वटारले सुद्धा पाहिजे, तर चांगल्या गोष्टींची दखलसुद्धा घेतली पाहिजे. ABP माझानं नेहमीच समाजातील चांगलं, समाजातील गुणीजन यांचं कौतुक केलेलं आहे. त्यांचं चांगलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा आम्ही काम करत आलो आहे. सध्या भारताची 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल सुरू आहे. त्यात महाराष्ट्राची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे. महाराष्ट्राचा वाटा हा सुद्धा सर्वात मोठा असणार आहे. ही जबाबदारी उचलणारे काही उद्यमशील आणि सकारात्मक उद्योजक आज आपल्याबरोबर इथं आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या मंडळींचं कौतुक व्हावं, त्यांचे काम जगासमोर यावे आणि त्यांच्या कार्यातून उद्योगातून इतरांना सुद्धा ऊर्जा मिळावी म्हणून हा अनमोल रत्न कार्यक्रम आपण घेत असतो. आपल्या सर्वांचं मी आज अनमोल रत्न कार्यक्रमात स्वागत करते. आजच्या ह्या कार्यक्रमाला आपल्याला मुख्य अतिथी म्हणून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत लाभले आहेत. अभिनेत्री स्पृहा जोशी आपल्याबरोबर आलेल्या आहेत. खरं तर उदय सामंत यांचा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि कामकाजाचा ह्या आठवड्याचा परत पहिला दिवस. ते बिझी असताना सुद्धा इतक्या दूर ते आले, वेळ काढून आले, त्यामुळे आपले विशेष आभार मी मानते. स्पृहा जसं आत्ताच पूर्वी म्हणाली तसं महाराष्ट्र हा फक्त एक कल्ली राज्य नाही, तर महाराष्ट्रामध्ये कला, संस्कृती,
उद्योग हे सगळेच क्षेत्र जे आहेत ते मोठे आहेत आणि त्यामुळे आज तूही इथे आली आणि या उद्योजकांच्या पाठीवर थाप देतेस त्याबद्दल तुझे सुद्धा आभार. धन्यवाद सरिता. विनंती आहे आपण इथेच थांबावं. यानंतर आपल्या प्रमुख पाहुण्यांचं आपण मंचावरती स्वागत करूया. जोरदार टाळ्यांनी मंचावरती आपण आमंत्रित करूया महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उद्योग मंत्री श्री उदय सामंतजी आणि त्याचबरोबर आपल्या लक्षवेधी भूमिकांमुळे आणि अप्रतिम कवितांमुळे नेहमीच लोकप्रिय असलेली अभिनेत्री स्पृहा जोशी यांचं स्वागत करण्याची विनंती मी सरिता कौशिक यांना करते. आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत. आपल्याला विनंती आपण आसनस्थ व्हावं. आपण लगेचच आपल्या सन्मान सोहळ्याला सुरुवात करूया. थेट पुरस्कार सोहळ्याकडे वळतोय. आपले पहिले सन्मानार्थी आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. गुरुकुल विद्यामंदिर गोखली संस्थेचे चेअरमन श्री लक्ष्मण हरणावळ गुरुजी. जोरदार टाळ्यांनी यांचं मंचावरती स्वागत करूया. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पदाचा राजीनामा देऊन लक्ष्मण हरणावळ गुरुजी यांनी गोखली आणि तरंगवाडी गावातल्या पालकांच्या मदतीने 2016 साली सुरू केलेल्या गुरुकुल विद्यामंदिर गोखली या शाळेमध्ये आज जवळपास 4000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्तीमध्ये सलग 3 वर्ष महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणण्याचा बहुमान या शाळेकडे आहे. नवोदय, होमी भाभा, सैनिक स्कूल अशा अनेक परीक्षांमध्ये या शाळेचे विद्यार्थी राज्य पातळीवरती चमकलेत. 12वी सायन्सचा 3 बॅचेस बाहेर पडलेल्या आहेत आणि यामध्ये 8 विद्यार्थ्यांनी IITमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. 6 विद्यार्थ्यांनी NITमध्ये तसंच 18 विद्यार्थी MBBSसाठी त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. या शाळेच्या माध्यमातून गोखली आणि तरंगवाडी या इंदापूर तालुक्यातल्या 2 गावांची अर्थव्यवस्था सुधारलेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्री लक्ष्मण हरणावळजी यांचं. आपलं खूप खूप अभिनंदन. मी पाहुण्यांना विनंती करते आपण पुरस्काराने त्यांचा सन्मान करावा. खूप खूप अभिनंदन लक्ष्मणजी. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान केलाय. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर पुढच्या पुरस्काराकडे वळूयात. आपले पुढचे सन्मानार्थी आहेत टॅब ग्रुपचे डिरेक्टर श्री तेजस अरुण बहिरट यांना मी मंचावरती आमंत्रित करते आणि त्याचबरोबर त्यांची ओळख करून देते. एखाद्या जागेवरती बांधलेली 4 भिंती आणि छप्पर म्हणजे एक घर, कार्यालय किंवा कारखाना असू शकतो, परंतु टॅब ग्रुपमध्ये त्याला अनुभवाचा पाया, दर्जेदार बांधकामाची ताकद, नाविन्यपूर्ण कल्पनांचे रंग, नवतंत्रज्ञानाची जोड, पारदर्शक व्यवहारांची खात्री आणि भावना यांचाही स्पर्श मिळतो, ज्यामुळे इथे अनेकांना स्वप्नातली घरंही मिळतात आणि त्यांच्या प्रतिष्ठेत वाढ होते. टॅब ग्रुप या बाबतीमध्ये अग्रगण्य आहे. ग्राहक समाधानी राहावा यासाठी त्यांनी एक प्रयत्नशील अशी वेगळी ओळख बाजारात निर्माण केलेली आहे. टॅब ग्रुप आणि संस्थापक श्री तेजस अरुण बहिरट यांचं ध्येय फक्त दर्जेदार आणि सुरक्षित बांधकाम करणं नाही आहे, तर पर्यावरणाचं रक्षण, सामाजिक जबाबदारी आणि तंत्रज्ञान आत्मसात करून भारताचं भवितव्य उज्ज्वल करणंही आहे. खूप खूप अभिनंदन श्री तेजस बहिरट यांचा आपण इथे मंचावरती सन्मान करतोय महाराष्ट्राचे अनमोल रत्न म्हणून. मनपूर्वक अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. अनमोल रत्न पुरस्काराचे आपले पुढचे सन्मानार्थी आहेत कैलासवासी डॉक्टर रंगनाथ महादेव जेवरे समाजसेवी संस्था या संस्थेचे चेअरमन श्री सुरेंद्र जेवरे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं मंचावरती स्वागत करूया. या संस्थेची स्थापना 2013 साली सुरेंद्र जेवरे यांनी बारामतीमध्ये केली. या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य, सामाजिक, आध्यात्मिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये सर्वसामान्य नागरिक आणि महिलांसाठी अनेक कामं केली जातात.
केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक लोकापयोगी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य त्यांनी केलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतनं प्रवास केलेल्या श्री जेवरे यांच्या आयुष्याचा अनुभव आज हजारो गोरगरिबांना दिशा देण्याचं काम करत आहे. खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. यानंतरचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करते आहे एकनाथ शिंदे फाउंडेशनचे प्रेसिडेंट श्री प्रमोद नाना भानगिरे यांना. गरजू, गोरगरीब, अपघातग्रस्त, विद्यार्थी आणि वंचित घटकांसाठी सरळ हस्ते मदत करत परिणामकारक कार्य साधणारे आणि करणारे सेवाव्रती म्हणजे प्रमोद नाना भानगिरे. एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आरोग्यसेवा, क्रीडा, अन्नदान, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन आणि साधनांची उपलब्धताही करून दिलेली आहे. तसंच ऐतिहासिक दस्तावेजांचं त्यांनी डिजिटलायझेशन केलेलं आहे. असे अनेक उपक्रम ते साधत असतात. आपलं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. यानंतरचा पुरस्कार घेण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करते आहे प्लेटेक्स इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री निरंजन मेहता यांना. जोरदार टाळ्यांनी त्यांचं मंचावरती स्वागत करूया. गुणवत्तापूर्व अशा सर्व प्रकारच्या हीट एक्सचेंजर्ससाठी एक विश्वसनीय नाव म्हणजे प्लेटेक्स इंडिया. श्री निरंजन मेहता या एका तरुण अभियंत्याने आपल्या दूरदृष्टीच्या आणि अपार मेहनतीच्या जोरावर प्लेटेक्स इंडिया या नावाला उद्योग विश्वामध्ये एक विश्वासार्ह ब्रँड बनवलं आहे. एका छोट्याशा युनिटपासून सुरू झालेली ही यात्रा आता देशभरामध्ये नावरूपाला आलेली आहे. 24/7 ऑनसाईट सर्व्हिस, ओरिजिनल स्पेअर्स, तात्काळ तांत्रिक सहाय्य यामुळे ग्राहकांचा प्रचंड विश्वास या कंपनीने संपादन केला आहे. श्री निरंजन मेहता आणि प्लेटेक्स इंडियाचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. यानंतरचा पुढचा सन्मान आहे PIBM अर्थात पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे अध्यक्ष रमणप्रीत यांना. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं मंचावरती स्वागत करूया. PIBM हे भारतातलं सर्वोत्तम B स्कूलपैकी एक आहे जे कुशल व्यवस्थापन आणि पदवीधर तयार करण्यासाठी उच्च प्रतीचं व्यवसाय व्यवस्थापन शिक्षण प्रदान करतं. जगभरातल्या 10,000हून अधिक विद्यार्थ्यांना मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नोकऱ्या देऊन PIBMने इतिहास घडवला आहे. 100पेक्षा अधिक कॉर्पोरेट पॅनलिस्ट आणि 500पेक्षा अधिक कॉर्पोरेट प्रमुखांशी त्यांचे दृढ संबंध आहेत. अशा या संस्थेचं खूप खूप अभिनंदन. श्री रमणप्रीत यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती आमंत्रित करते CPP प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमॅन आणि MD राजेंद्र कारभारी साळवे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण मंचावरती स्वागत करूया. भारतातलं सर्वात मोठं बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजे JNPT च्या व्यवस्थापनाचं मुख्य कार्य ही संस्था गेली 10 वर्ष यशस्वीपणे करते. दर दिवशी 125 एकर क्षेत्रातील 2,500 कंटेनर्सचं पूर्ण नियंत्रण आणि निर्यात या कंपनीतर्फे केलं जातं. याला आधी 24 तास लागायचे, पण आता या कंपनीच्या अखत्यारीत केवळ 4.5 तास लागतात. आणि या जलद सेवेमुळेच अत्यंत मोठा विश्वास या कंपनीने संपादन केलेला आहे. अशा या व्यक्तिमत्वाचा आज ABP माझाच्या महाराष्ट्राचे अनमोल रत्न या पुरस्काराने सन्मान होतोय. जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वांचं अभिनंदन करूया. खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. यानंतर पुढचा पुरस्कार घेण्यासाठी मंचावरती आमंत्रित करते श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद आवताडे सर. जोरदार टाळ्यांनी यांचं आपण मंचावरती स्वागत करतोय. जिद्द, चिकाटी तसंच निर्मळ मनाने आणि स्वच्छ अंतःकरणाने लोकाभिमुख कार्य हाती घेतलं तर भगवान श्रीकृष्ण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मदत करतोच या भावनेतनं प्रोफेसर प्रमोद शिवाजी आवताडे यांनी अभ्यासपूर्ण शिक्षणाची एक प्रभावी चळवळ उभी केलेली आहे आणि श्रीकृष्ण गुरुकुल संस्थेची स्थापना केली आहे, ज्यात अनेकांना शिक्षणाबरोबरच संस्कारांचे धडेही दिले जातात. खूप खूप अभिनंदन. यानंतर वळूयात पुढच्या पुरस्काराकडे. डॉक्टर मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित उरळी कांचनचे चेअरमन श्री राजेंद्र ज्ञानोबा कांचन. जोरदार टाळ्यांनी यांचं मंचावर स्वागत करूया.
सहकारातून समृद्धी, समृद्धीतून विकास, विकासातून स्थैर्य साधणारी संस्था असं बिरुद सार्थपणे मिळवणारी पतसंस्था म्हणून डॉक्टर मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची ओळख राज्यात आहे. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांची दूरदृष्टी, काटेकोर नियोजन, संचालक मंडळाची साथ, प्रामाणिक तंत्रकुशल सेवक वर्ग यांच्या सहकार्याने समाजसेवेचा वारसा जपत आज डॉक्टर मणिभाई देसाई सहकारी पतसंस्था महाराष्ट्र राज्याची अर्थवाहिनी झालेली आहे. सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. यानंतरचा पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक तेजनकर यांना. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं मंचावर स्वागत करूया. मराठवाड्यामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करून बहुजन समाजाचा प्रगतीचा मार्ग मोकळा करावा आणि त्यांना प्रवाहात आणावं या उद्देशाने मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची 1958मध्ये स्थापना झाली आणि 12वी परीक्षेमध्ये महाराष्ट्रात राज्यात सर्वप्रथम येण्याचा विक्रम देवगिरी महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी अनेकदा प्रस्थापित केलेला आहे. ही या कॉलेजची, या महाविद्यालयाची मोठी ओळख आहे. तसंच क्रीडा क्षेत्र म्हणू नका, कला म्हणू नका, सगळ्यातच उत्तम कामगिरी नेहमीच महाविद्यालयाची राहिली आहे. जोरदार टाळ्या. खूप खूप अभिनंदन. यानंतर पुढचे सन्मानार्थी आहेत MGD ग्रुप महाराष्ट्र याचे संस्थापक श्री सुनील वारे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं मंचावरती आमंत्रण आपण करतोय, त्यांना आमंत्रित करतोय. सुदृढ आणि सुशिक्षित समाज निर्मितीसाठी MGD या संस्थेची स्थापना करण्यात आली. समाजातील अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, वकील, डॉक्टर यांच्या सहकार्याने उपेक्षित वंचित घटकातील समूहाला शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण मदत ही संस्था करते. रशियातल्या मॉस्को इथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा या संस्थेच्या आणि सुनील वारे यांच्या पाठपुराव्यामुळे निर्माण झालेला आहे. जोरदार टाळ्या. आपले पुढचे सन्मानार्थी आहेत ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे, एक बहुआयामी व्यक्तिमत्व. अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी आष्टाचे हे सेक्रेटरी आहेत. इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष आणि ग्रामीण भागातील लोकसेवेचा दांडगा अनुभव असलेले ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे हे नाव अभिमानाने आज घेतलं जातं. सामाजिक न्यायासाठी नेहमीच लढा देणारे भाऊ महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. धनगर समाजाच्या हितासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात त्यांची बहुआयामी कामगिरी समाजासाठी नेहमीच दीपस्तंभ ठरली आहे. अशा या व्यक्तिमत्वाचा आपण अनमोल रत्न या पुरस्काराने सन्मान करतोय. खूप खूप अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. टाळ्या थोड्या आणखीन वाजत राहिल्या तर या रत्नांचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल. मला असं वाटतं त्यामुळे तो गजर चालू राहू देत. यानंतर पुढच्या पुरस्काराकडे आपण बोलूयात. श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर यांचं मंचावरती जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये, न थांबणाऱ्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. असं म्हणतात पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे, तरीही पुण्याजवळच्या बालेवाडीमध्ये उच्च शिक्षणाची व्यवस्था नव्हती. दळणवळणाची साधनंसुद्धा मुबलक नव्हती. मुलींना गावाबाहेरसुद्धा जाऊन शिकण्याची व्यवस्था नव्हती. अशा काळात गणपतराव बालवडकर यांनी स्वतःच्या राहत्या घरी 8वीचे वर्ग सुरू केले. आता त्यांच्या संस्थेमध्ये तब्बल 5,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. SSC, CBSE बोर्ड, BBA, BCom, BCA असे अनेक उपक्रम शैक्षणिक आज संस्थेत कार्यरत आहेत. खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्यांनी आपण यांचा सन्मान करूया. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर आपला पुढचा सन्मान मंचावरती जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आमंत्रित करतोय मानेग्रो ॲग्रो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर श्री उमेश माने यांना. कृषी क्षेत्रामध्ये नवचैतन्य निर्माण करत मानेग्रो ॲग्रो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था आज भारतामध्ये मशरूमचं उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगामध्ये एक विश्वसनीय नाव आहे.
श्री उमेश माने हे डायरेक्टर म्हणून BBC इंडियामध्ये आपलं मोलाचं योगदान देत आहेत, पण कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी अनन्यसाधारण कामगिरी केलेली आहे. आजवर मॅनेग्रोने 1000हून अधिक लोकांना थेट आणि 5000हून अधिक लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. याच्यामध्ये किरकोळ विक्रेते, भाजीवाले, शेतकरी सर्वच जण येतात. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. यानंतर आपलं आजचा शेवटचा पुरस्कार आणि महाराष्ट्रातलं आणखीन एक महत्त्वाचं रत्न, सुहास गोविंदराव पलंगे, मधुरा कन्सल्टन्सीचे डिरेक्टर श्री सुहास गोविंदराव पलंगे यांना आपण मंचावरती आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्यांनी त्यांचं मंचावर स्वागत करूया. श्री सुहास पलंगे हे शेअर मार्केट तज्ज्ञ आहेत आणि या विषयावरती त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. या बाबतीमध्ये प्रचार आणि प्रसार करत त्यांनी शेअर मार्केटमधली अचूक संधी निवडण्यासाठी 3 सॉफ्टवेअर्सची निर्मिती केली आहे. या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने अगदी सहज कोणीही गुंतवणूक करू शकतं. शिवाय AIचा वापर करून सुद्धा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ऑटोमॅटिक स्मार्ट एल्गो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. असे हे आपले श्री सुहास पलंगे, आजचे महाराष्ट्राचे आणखीन एक अनमोल रत्न. जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया. खूप खूप धन्यवाद. पाहुण्यांना विनंती आहे आपण बसून घ्यावं. आपले पुरस्कार संपन्न झालेत. एकदा जोरदार टाळ्या सगळ्याच पुरस्कारार्थींसाठी झाल्या पाहिजेत. आता यानंतर आपली आजची पाहुणी स्पृहा जोशी हिला मी इथे आमंत्रित करते आणि तिला म्हणेन की 2 शब्द आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने तू बोलावेस. मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माननीय उद्योगमंत्री उदय सामंत साहेब, ABP माझाच्या संचालिका सरिता कौशिक मॅम, आज इथे उपस्थित असलेले सगळे महान व्यक्तिमत्व ज्यांनी इतक्या वर्षांचं कार्य करून हा पुरस्कार आज पटकावलेला आहे, त्याची सगळी जी अनमोल रत्न आहेत त्या सगळ्यांना आधी नमस्कार. मला कल्पना आहे कदाचित आज या खोलीत उपस्थित असलेली मी बहुतेक सगळ्यात वयाने लहान व्यक्ती आहे. त्यामुळे तुमचा सन्मान माझ्या हस्ते करणं हे आधी मला स्वतःला थोडंसं ऑकवर्ड करणारं आहे, थोडंसं दबून जायला झालं आहे. त्यामुळे तुमच्यासमोर उपस्थित राहून मी बोलणार काय हा एक मोठा प्रश्न आहे. खरं तर एक फार छान ओळ आहे, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले. आपलं महाराष्ट्र राज्य हे कायमच आपल्या संपूर्ण देशाला प्रगतीपथावर नेणारं राज्य म्हणून ओळखलं गेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हा सगळ्यांचा फार फार मोठा वाटा आहे. या उद्योगांमुळे अनेक पद्धतीने आपल्या इकॉनॉमीला चालना मिळते. तुम्ही सगळेजण त्यातला फार मोठा वाटा आहात. आज तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा सगळा स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचलेला आहात, मला कल्पना आहे की उद्योग जगतातली वाट ही काही फार सोपी वाट नाही आहे. अनेक पद्धतीच्या अडचणींवर मात करून एक उद्योग उभा राहतो, त्यामध्ये असंख्य हात जोडले जातात आणि त्या असंख्य हातांची साथ जेव्हा मिळते तेव्हा एक उद्योग मुळात जमिनीतनं वर उभा राहतो आणि त्यानंतर त्याला यशस्वीपणे प्रगतीपथावर नेणं ही फार फार कठीण कामगिरी आहे. आणि आपण सगळेजण ती इतक्या यशस्वीपणे पार पाडता आहात, त्यासाठी आपलं मनपूर्वक अभिनंदन. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की आपल्या पुरता विचार न करता आज इथे जे पुरस्कारार्थी आहेत त्या सगळ्यांनी एक सामाजिक दृष्टिकोन जपलेला आहे आणि म्हणून खरं तर त्यांची या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. आपल्या पलीकडचा विचार करून आपण जेव्हा समाजातल्या इतर कुठल्याही घटकांना मदत करू पाहतो, मदत करू लागतो, तेव्हा त्या उद्योगामागचं जे एक एथिकल मॉरल कारण असतं ते सुद्धा पूर्ण होतं. आज इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी मला वाटतं ही वाटसुद्धा चोखाळलेली आहे. मला फार आनंद आहे अशा एका पुरस्कार सोहळ्यासाठी मला ABP माझाने इथे आमंत्रित केलं. कारण पुन्हा एकदा मी सांगते की वय, ज्ञान, अनुभव या सगळ्या दृष्टीने मी फार वयाने लहान आहे. तितका तुमच्यासमोर उभं राहून बोलण्याचा अनुभवसुद्धा माझ्या गाठीशी नाही. पण आज या निमित्ताने तुम्हा सगळ्या थोर मंडळींचा सहवास मला मिळतोय. आमच्या अभिनय क्षेत्रामध्ये वावरताना
आम्ही फार एका दिवसापुरता विचार करत असतो. वन डे ॲट अ टाईम ज्याला म्हणतात, तशा पद्धतीने आमचं हे कार्यक्षेत्र काम करतं. आणि सामंत सर, तुम्हाला फार चांगली कल्पना आहे की अजिबातच म्हणजे सगळ्यात डिसऑर्गनाइज जर का कुठलं क्षेत्र असेल तर ते आमचं क्षेत्र आहे, जिथे कुठल्याही पद्धतीचं एक बऱ्याचदा तर नाटकांच्या बाबतीत मी तुम्हाला गंमत म्हणून सांगते, पण जिथे कॉन्ट्रॅक्टसुद्धा होत नाहीत, सगळं चांगुलपणावर चाललेलं आहे. आज चांगुलपणाच्या पलीकडे जाऊन एक ऑर्गनायझेशनचं काय महत्त्व असतं हे सुद्धा या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर मला शिकायला मिळतंय. ही माझ्यासाठी एक फार मोठी उपलब्धी आहे. पुन्हा एकदा आज इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना, ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेत त्या सगळ्यांना मी मनापासून नमस्कार करते, आपलं मनापासून अभिनंदन करते. आणि ही जी आपली वाटचाल आहे उद्योगाच्या क्षेत्रातून सामाजिक कार्याकडे वळण्याची, आणि समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, ही समजूत आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि त्या पद्धतीने आपण सगळेजण मार्गक्रमण करता आहात. ह्यापेक्षा सुंदर गोष्ट आणखीन काय असणार. मला असं वाटतं की आणखीन काही बोलण्याच्या पेक्षा मी आज इथंच थांबते. पुन्हा एकदा ABP माझाने आज मला इथे आमंत्रित केलं, त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा पुन्हा मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. स्पृहा, एक क्षण थांब. एकतर खूप छान मुद्दा तू मांडलायस की आता कुठेतरी कलाक्षेत्र सुद्धा डिसऑर्गनायझेशनकडनं ऑर्गनायझेशनकडे वळतंय का, हे आपण इथून पुढे नक्कीच बघू शकतो. योग्य मंचावरती तू हे मांडलेलं आहेस. पण त्याचबरोबर तू असशील आणि कविता नसेल असं आम्हाला पचणार नाही. त्यामुळे तुझ्या काव्यात्मक शुभेच्छा सुद्धा सगळ्यांना खूप ऐकायला आवडतील. मी एक कविता ऐकवते. काय आहे, आज ही खास तुम्हा सगळ्यांसाठी. आधी फार कुठे मंचावरून मी ही सादर केलेली नाही, पण कदाचित तुम्हाला ही कविता रिलेट होईल. काय होतं, उद्योगाचं क्षेत्र सुद्धा एक असं आहे की जिथे पटकन यश मिळत नाही आणि डोळ्यासमोर अडचणींचे डोंगर जास्त दिसत असतात, पण तरीसुद्धा त्यातनं स्वतःला उभं करून पुन्हा वाटचाल करावी लागते. त्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी श्वास घे, पुढे चल. श्वास घे, पुढे चल. आकाशातून चांदण्यांचा एक तुकडा चालला आहे. आकाशातून चांदण्यांचा एक तुकडा चालला आहे. पायाखालच्या जमिनीने कधीच वेग धरला आहे. आकाशातून चांदण्यांचा एक तुकडा चालला आहे. पायाखालच्या जमिनीने कधीच वेग धरला आहे. एक कण, एक क्षण सुद्धा इथं थांबत नाही. एक कण, एक क्षण सुद्धा इथे थांबत नाही. पाऊस सुद्धा जमिनीवर कारण नसता सांडत नाही. पाऊस सुद्धा जमिनीवर कारण नसता सांडत नाही. स्वतःमधून बाहेर ये, तूही इथली जागा बदल. श्वास घे, पुढे चल. श्वास घे, पुढे चल. वा. चिखला गाळात रुतलेले पाय सोडवावे लागतातच. चिखला गाळात रुतलेले पाय सोडवावे लागतातच. नको नको त्या दगडांनी दुखऱ्या ठेचा लागतातच. वा. चिखला गाळात रुतलेले पाय सोडवावे लागतातच. नको नको त्या दगडांनी दुखऱ्या ठेचा लागतातच. सावली बघून झाड शोधून तिथेच बसशील कसं चालेल. सावली बघून झाड शोधून तिथेच बसशील कसं चालेल. परीक्षेआधीच मार्कांना शरण जाऊन कसं चालेल. वा. परीक्षेआधीच मार्कांना शरण जाऊन कसं चालेल. अंगावरती वार घे, चल छातीची ढाल कर. श्वास घे, पुढे चल. श्वास घे, पुढे चल. वा वा वा, खूपच छान स्पृहा. खूप प्रेरणादायी अशी एक कविता या निमित्ताने आम्हाला ऐकायला मिळाली. यानंतर मी विलंब लावत नाही मुळीच आणि विनंती करते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांना, आज वेळात वेळ काढून ते इथे आलेत, आपण मार्गदर्शन करावं. ABP माझ्याच्या अनमोल रत्न या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आदरणीय सरिता मॅडम, आदरणीय स्पृहा जोशी मॅडम, सर्व अनमोल रत्न उद्योजक, ज्यांना पुरस्कार मिळाले ते सर्व पुरस्कार विजेते बंधू आणि भगिनींनो, आजचा पुरस्कार सोहळा बघत असताना मनापासून आनंद एवढ्यासाठीच आहे. मॅडम, या जमलेल्यापैकी बहुसंख्य लोकांना ओळखतो, यांच्यावर मी अनेक कार्यक्रम केलेले आहेत, अनेक मला लोक ही भेटलेली आहेत, आणि म्हणून तुम्ही जे पुरस्कार दिलेले आहेत ही खरोखरच महाराष्ट्रातली अनमोल रत्न आहेत. एक प्राथमिक शिक्षक स्वतःच्या नोकरीचा राजीनामा देतो, स्वतःची शाळा उघडतो, शाळेमध्ये 4000 विद्यार्थी शिकत आहेत आणि 4000 विद्यार्थ्यांपैकी काल जो रिझल्ट लागला
त्या इंदापूर तालुक्यामध्ये 88 मुलं ही स्कॉलरशिपमध्ये येतात आणि त्याच्यातली 66 मुलं त्याच्या शाळेतली असतात. याचा अर्थ वा. हा योग्य पुरस्कार सोहळा आहे आणि ह्या योग्य पुरस्काराच्या निमित्तानं आपण फार मोठी ताकद महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना देत आहे. खरं तर राज्याचा उद्योगमंत्री म्हटल्यानंतर डावोसला काय झालं हेच इथं सांगितलं पाहिजे, कारण डावोसवरच चर्चा फार होते. म्हणजे 3 वर्ष डावोसचा मी अनुभव बघितला आहे. मी डावोसला जातो 4 दिवस, पण त्याची चर्चा होते 1 महिना. अगोदर 8 दिवस, ते 4 दिवस आणि पुढचे 8 दिवस. त्याच्यामुळे डावोस म्हटल्यानंतर उद्योग विभाग आणि उद्योग विभाग म्हटल्यानंतर त्याच्यावर झालेली टीका हे राजकीय जरी व्यासपीठ नसलं तरी मला ABP माझाला मनापासून धन्यवाद द्यायचे की तुम्हीच सांगितलं की यावेळी आम्ही महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त MOUs केले, 15,74,000 कोटीचे. आणि नुसते आम्ही MOU केले नाहीत, मला उद्योजकांना देखील सांगितलं पाहिजे की नुसते आम्ही MOU केले नाहीत, तर त्याची अंमलबजावणी आम्ही केली. आणि ती अंमलबजावणी करताना देशातलं पहिलं 80% जास्त अंमलबजावणी करणारं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे, हे देखील मला या व्यासपीठावरनं सांगितलं पाहिजे. आज FDIच्या बाबतीमध्ये काही तो निकाल तर मी काढत नाही. काही लोक सांगू शकतात की राज्य सरकारनं काही नंबर काढला तर त्याच्यामध्ये पार्सलिटी झाली, पण RBI जे नंबर काढतं त्या 3 वर्ष सलग FDIमध्ये महाराष्ट्र राज्य हे अतिशय चांगल्या पद्धतीनं 1 नंबरचा क्रमांक संपादन करून आहे. पण हे सगळं करत असताना आपण कुठं आहोत हे देखील आपण कधीतरी शोधणं गरजेचं आहे. त्याचा उल्लेख आता मनोरंजन क्षेत्राचा या ठिकाणी झाला. अनेक वर्षापासूनची मागणी होती की मनोरंजन क्षेत्राला देखील उद्योजकाचा दर्जा द्यावा, उद्योजकांचा दर्जा द्यावा. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, आपण बघितलं असेल, ABP माझाने देखील ती बातमी दाखवली की वेव्ज नावाचा एक कार्यक्रम या मुंबईमध्ये पार पडला जो देशातला पहिला होता. आणि त्याचा बेस काय होता, तर तुम्ही ज्या मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करता त्याला देखील उद्योजकांचा दर्जा दिला पाहिजे, त्याला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये देखील स्टार्टअप सुरू झाले पाहिजेत. अशा पद्धतीची भूमिका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली आणि तो पहिला कार्यक्रम आम्ही या मुंबईमध्ये केला. म्हणजे आश्चर्य असं आहे, मी तिथे गेल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं, आपल्याच गोरेगावचा एक मुलगा होता, मराठी मुलगा होता, त्याच्यासमोर फार मोठा कॅमेरा होता आणि मला म्हणाला की साहेब तुम्हाला अमेरिकेत जायचं आहे का? आता म्हटलं कुठं अमेरिकेत पाठवतो, तुझ्याकडे आलो ते सांग. तर त्याने 3-4 फक्त 4x4चे असे प्लॅटफॉर्म तयार केले होते. एक अमेरिकेचा होता, एक दुबईचा होता आणि एक आमच्या कोकणातल्या समुद्रकिनाऱ्याचा होता. मला त्यांनी सांगितलं की 30-30 सेकंद फक्त ह्याच्यावर उभे राहा, म्हणजे पुढच्या 90 सेकंदमध्ये तुम्ही अमेरिकेला पण गेलेले असणार, तुम्ही दुबईला पण गेलेले असणार आणि तुम्ही तुमच्या कोकणामध्ये पण गेलेले असणार. पण त्याच्यानंतर त्यांनी जी शंका व्यक्त केली की हे सगळं करताना शासन म्हणून आम्हाला जे काही कर्ज मराठी माणसाला उपलब्ध व्हायला पाहिजे ती आम्हाला मिळत नाहीत. मॅडम, मी अभिमानानं सांगतो की वेव्हचा कार्यक्रम झाल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं मराठी स्टुडिओ जर निर्माण करायचे असतील तर त्याला देखील इन्सेंटिव्ह देण्याची पॉलिसी या महाराष्ट्रामध्ये आणली आणि देशातली ही पहिली पॉलिसी आहे. ठीक आहे, बॉलिवूडला आपण ताकद देतो, टॉलिवूडला आपण ताकद देतो, या सगळ्या गोष्टी आपण करतो, परंतु ज्यावेळी दादासाहेब फाळकेंचं नाव आपण घेतो, चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी देण्याचं नाव आपण घेतो, आम्ही फार मोठी भाषण करतो, ते मराठी फिल्म इंडस्ट्री, मराठी स्टुडिओ कुठं आहेत हे देखील बघण्याची आमची जबाबदारी होती. आणि त्याच्यानंतर मला जो पहिला फोन आला तो जितेंद्र कपूरांचा आला आणि त्यांनी सांगितलं की हा ऐतिहासिक निर्णय तुमच्या शासनाने घेतला, याचा लाभ आम्हाला किती चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तुम्हाला माहीत आहे का? कारण त्याच्यामध्ये शासनाची जमीन द्यायचा तर आम्ही निर्णय घेतला आहेच, पण प्रायव्हेट जमिनीवर जर मराठी स्टुडिओ उभा करायचा असेल, हिंदी स्टुडिओ उभा करायचा असेल तर त्याला देखील आम्ही उद्योजक म्हणून उद्योजकांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यातनं फार मोठी एक आर्थिक क्रांती या महाराष्ट्रामध्ये व्हायला वेळ लागणार नाही. कारण मनोरंजन क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट आहे. आता खरं तर त्याच्यामधनं वादविवाद देखील फार मोठे आहेत की आता मराठी श्रेष्ठ आहे की हिंदी श्रेष्ठ आहे की टॉलिवूड श्रेष्ठ आहे. पण आपण सगळ्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की मराठी उद्योजकांनी देखील कधीतरी ठरवलं पाहिजे की या सगळ्या डावोसच्या रेड कार्पेटवर आपण कधी जाणार आहोत. मराठी उद्योजक डावोसमध्ये जाऊन कधी MOU करणार आहे, याच्यासाठी महाराष्ट्र शासनाला जे जे काय करता येईल ती करण्याची भूमिका आमच्या सरकारनं घेतली आणि त्याचीच प्रचिती आम्हाला अशी येते की आम्ही जिल्हा उद्योग परिषद नावाची परिषद घेतली. याच्यातले अनेक मंडळी त्याच्यामध्ये कदाचित सहभागी झाली असतील. डावोसला जसं आम्ही रेड कार्पेट देतो तसं महाराष्ट्रातल्या उद्योजकाला देखील रेड कार्पेट देऊन
त्याच्या एक्सपान्शनसाठी आम्ही मदत करण्याचा निर्णय घेतला. आणि मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की मागच्या वर्षी या महाराष्ट्रामध्ये जी कधीही आपल्याला गुंतवणूक दिसत नाही, जी हिडन गुंतवणूक आपण म्हणतो, हिडन इन्व्हेस्टमेंट म्हणतो, ती 96,000 कोटीची एक्सपान्शनची इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रामध्ये झाली. आणि यावर्षी 1,25,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली. त्याच्यामुळे महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करतं आहे आणि नुसती कामगिरी करत नाही, त्याचा उल्लेख इथे केला पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण गडचिरोली जिल्हा म्हटलं की त्याच्या समोर लिहून टाकतो की तो नक्षलिस्ट डिस्ट्रिक्ट आहे, म्हणजे नक्षलवादी जिल्हा आहे. पण मी अभिमानानं सांगतो की 1 वर्षानं ज्यावेळी तुम्ही मला विचाराल तर गडचिरोली जिल्ह्याची व्याख्या ही नक्षलवादी जिल्हा नाही तर उद्योगनगरी जिल्हा म्हणून होणार आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीचा देशातला सगळ्यात मोठा स्टील हब आम्ही गडचिरोलीमध्ये निर्माण करतोय. पण या इकोसिस्टीममध्ये मराठी माणूस किंवा मराठी उद्योजक कुठं आहे हे देखील मराठी उद्योजकांनी शोधलं पाहिजे. आणि यासाठीच मला आपल्याला विनंती करायची आहे की MSME असेल, MSSIDC असेल, त्याच्यानंतर आमचं खादी ग्रामोद्योग असेल, या सगळ्यामध्ये आपण इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. मनोगत संबोधत असताना एकच मी आपल्याला किस्सा सांगतो की मॅडम, माझ्याकडे खादी ग्रामोद्योग नावाची एक संस्था आहे जी माझ्या उद्योग विभागाच्या अंडर चालते. तर मी त्या सगळ्यांना एकदा बोलून घेतलं की नक्की आपण काय प्रॉडक्ट तयार करतो. तर त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मधाचं गाव करणं ही संकल्पना केंद्र शासनानं काढली आणि ती जबाबदारी आमच्यावर टाकली. महाबळेश्वरला पहिला आम्ही मधाचं गाव सुरू केलं. पण मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, मला आता एअरपोर्टवर मध ठेवायचं आहे, रेल्वे स्टेशनवर मध ठेवायचं आहे, म्हणून त्याचं पॅकेजिंग कसं तुमचं आहे ते तुम्ही घेऊन या. ते बघितल्यानंतर तुम्ही मधच घेतलं नसतं, कारण शेवटी गव्हर्नमेंटचं मध आहे ते. क्वालिटी जर बघितली तर कुठच्या कंपन्यांचा या ठिकाणी उल्लेख करत नाही, पण जेवढ्या राज्यामध्ये देशामध्ये मधाच्या क्षेत्रामधल्या जेवढ्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यापेक्षा उजवा आमचं प्रॉडक्ट आहे. पण मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं की हे असं का वेडंवाकडं आपण पॅकेजिंग का करतो. ते म्हणले आम्हाला पैसे मिळत नाहीत. आम्ही पैसे दिले. आज खरं तर ते इथं घेऊन यायला पाहिजे होतं मी. पण आजचं जर पॅकेजिंग तुम्ही बघितलं तर जगाच्या पातळीवर मधाचं पॅकेजिंग असं कुठच्याही कंपनीचं नाही, एवढं चांगलं कॉर्पोरेट लेवलला जाऊन आम्ही पॅकेजिंग केलं. पण तो ज्यावेळी बॉक्स तुम्ही उघडता तेव्हा नक्की तुम्हाला तुमच्या पूर्वजांची आठवण येते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली आई असेल, आजी असेल, ज्यावेळी घरामध्ये मध ठेवायची ती चिनी मातीच्या भांड्यामध्ये ठेवायची. आणि चिनी मातीच्या भांड्यामध्ये नुसतं ठेवायची नाही तर वर त्याला एक फडका बांधायची आणि ते मध वर्षानुवर्ष किंवा महिनोन्महिने टिकायचं. आमचा कॉर्पोरेट बॉक्स उघडल्यानंतर किंवा एक्सपोर्टचा बॉक्स उघडल्यानंतर तुमच्या हेच लक्षात येईल की ते मध जे आहे ते फडक्यामध्येच बांधलेलं आहे, पण स्वच्छ फडक्यामध्ये बांधलेलं आहे. आणि त्याचा सेल इतक्या मोठ्या पद्धतीनं झाला की आम्ही अनेक कंपन्यांना मागं टाकलं. दुसरा प्रश्न त्यांना मी विचारला की बाकीच्या कंपन्यांपेक्षा आमचा रेट जास्त का. ते म्हटले बदलच कोणी केला नाही. मी म्हटलं आपली काय प्रॉफिट मेकिंग कंपनी नाही, आपण गव्हर्नमेंट चालवतो. आणि रेट आम्ही 250 खाली आणला. आज आमच्या खादी ग्रामोद्योगचं मध हे देशातलं सगळ्यात शुद्ध मध म्हणून बघितलं जातं. आणि आज आम्ही याचं मार्केटिंग प्रत्येक एअरपोर्टवर करण्याचा निर्णय घेतला, प्रत्येक रेल्वे स्टेशनवर करण्याचा निर्णय घेतला. एवढाच नाही तर पैठणी जी आहे येवल्याची त्याचं मार्केटिंग आम्ही घराघरामध्ये जाऊन करण्याचा प्रयत्न करत होतो. पण पैठणी देखील सातासमुद्रापलीकडे गेली पाहिजे म्हणून नवी मुंबईचं जे सगळ्यात मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ होतं आहे त्याच्यावर देखील आमच्या विभागाचा पैठणीचा स्टॉल तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. मधाचा स्टॉल देखील बघायला मिळणार आहे. हे सांगण्याचा उद्देश काय की मधाची कंपनी काय माझी नाही, ते काय मधमाशा काय मी महाराष्ट्रात सोडलेल्या नाहीत. तर आपण या सगळ्या सेक्टरमध्ये काम एवढ्या ताकदीनं केलं पाहिजे की एक पेटी जर आपण मधाची घेतली, एक पेटी, तर त्याच्यातनं एक शेतकरी 7,500 रुपये कमवू शकतो. या आपण 10 पेट्या जर घेतल्या तर एक सर्वसामान्य शेतकरी 70,000चा दर महिन्याला मालक होऊ शकतो. त्याच्यामुळे या सगळ्या सेक्टरमध्ये देखील आपण यावं आणि याच्यामध्ये देखील फार मोठं व्हावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आणि पुन्हा एकदा सरिता मॅडम तुम्हाला आणि ABP माझाला मनापासून धन्यवाद देतो की महाराष्ट्रातल्या उद्योजकांना किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना तुम्ही जी शाबासकी देताय, मला वाटतं की हीच खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. तुम्ही बक्षीस काय देता, तुम्हाला अजून काय मिळतं, याच्यापेक्षा एवढ्या मोठ्या चॅनलवर त्यांना व्यासपीठ मिळतं आहे आणि त्यांनी जे काम केलेलं आहे हे महाराष्ट्रासमोर, देशासमोर प्रेझेंट होतं आहे. मला असं वाटतं की हा तुमचा सगळ्यात मोठा सत्कार आहे आणि तो सत्कार ABP माझानं केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी ABP माझाला धन्यवाद देतो. मॅडमनी सांगितलं की उघडा डोळे बघा नीट, हे तुमचं ब्रीदवाक्य आहे.
पण आम्ही सकाळीपासून उघडे डोळे ठेवूनच एबीपी माझ्याकडे बघत असतो की आपलं काय त्याच्यात चुकलंय की काय, आपण त्याच्यामध्ये काय ब्रेकिंगला आहे की काय. तर त्याच्यामुळे एवढी तुमची आदरयुक्त दहशत तुम्ही समाजामध्ये आणि विशेषतः राजकारणांमध्ये तयार केली, हे या चॅनलचं कर्तृत्व आहे. आणि अशा कर्तृत्ववान चॅनलला देखील मी मनापासून धन्यवाद देतो. भविष्याच्या कालावधीमध्ये उद्योजकांना जे जे काही शासनाकडनं लागेल ते देखील देण्याची ग्वाही या व्यासपीठावरनं देतो. या व्यासपीठावरनं दिल्यानंतर जामीन ठेवायची गरज नाही. जेव्हा मदत करणार नाही तेव्हा ही क्लिप तुम्हाला 3-4 वेळा बघायला मिळू शकते की उदय सामंत हे म्हणाला, उदय सामंत हे म्हणाला, उदय सामंत हे म्हणाला. त्याच्यामुळे व्यासपीठ देखील असं असलं पाहिजे की जिथं शब्द दिल्यानंतर तो पूर्ण झाला पाहिजे आणि ते पूर्ण करणारं व्यासपीठ एबीपी माझा आहे. म्हणून पुन्हा एकदा त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद उदयजी. जोरदार टाळ्या दोन्ही पाहुण्यांसाठी झाल्या पाहिजेत. आणि याबरोबर आभार थोडक्यात व्यक्त करते अर्थातच सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज इथे आले, वेळात वेळ काढून अधिवेशन असताना सुद्धा. आणि त्याचबरोबर स्पृहासुद्धा इथे आली. अतिशय सुंदर कविता प्रेरणादायी अशी तिने आपल्याला ऐकवली. दोघांचे खूप खूप आभार. या व्यतिरिक्त आपण सगळे पुरस्कारार्थी, कारण आपल्याशिवाय या कार्यक्रमाला आकार आलाच नसता आणि ही रत्न महाराष्ट्राशी परिचित झाली नसती. एकदा जोरदार टाळ्या तुम्हा सर्वांसाठी. आणि त्याचबरोबर इथे जमलेले सगळे प्रेक्षक, आपण या कार्यक्रमाला खरोखरच 4 चांद लावलेत. आणि या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता मी याबरोबर करते. आपल्या सर्वांचा निरोप घेते. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.